गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो. आय वेलकम यू टू आचार्य अकॅडमीचं अतिशय लोकप्रिय चॅनल ज्याचं नाव आहे आचार्य डिजिटल मध्ये. माझं नाव आहे, सांगायची गरज आहे की मित्रांनो एवढे सारे लेक्चर तुम्ही बघितले असतील तर एवढ्या साऱ्या लेक्चर मधनं माझं नाव तुम्हाला माहित झालं असेल. नाव जरी माहित नसेल तर मी आहे योगेश पांचाळ आणि अतिशय आजच्या सुंदर 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 लेक्चर मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपला क्रॅश कोर्स सुरू होऊन खूप दिवस झालेले आहेत. खूप सारे लेक्चर्स पण तुम्ही पाहिले असतील. आज जसं आधीचे लेक्चर इंटरेस्टिंग होते तसं आजचं पण लेक्चर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आमचं काम तेच आहे, अवघड असलेलं फिजिक्स सोपं करून सांगायचं आहे. याच जर्नीमध्ये पुढचा पार्ट घेऊन आम्ही आलेलो आहोत. तो पुढचा पार्ट कुठला ह्या सगळ्यासाठी तुम्ही एक्साइटेड असालच मित्रांनो. आय होप सगळेजण अभ्यास करत असतील. आय होप सगळ्यांचे एमसीक्यू सॉल्व्ह होत असतील. आय होप सगळे जण दिवसात ऍटलीस्ट 150 क्वेश्चन सॉल्व्ह करत असतील. आय होप सगळ्यांना रिझल्ट मिळणार. आय होप सगळे लोक हार्डवर्क करणार आणि आय होप सगळे लोक तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये लागणार. तुमचं आयुष्य खूप मोठं होणार. तुम्ही खूप सारा पैसा कमावणार आणि 50% सॅलरी माझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करणार काय मित्रांनो. एवढी तरी गुरुदक्षिणा तुम्ही देऊ शकता. मी लई नाही मागते, फक्त 50% तुमच्या सॅलरीतला वाटा दर महिन्याला मला सुखरूप पाठवून द्या. काही टेन्शन नाही मित्रांनो. चला, विदाउट वेस्टिंग एनी टाइम एकदम छान अतिशय सुंदर कोण आहे आजचं पाखरू? कोण आहे आजचं पाखरू? कुठलं आहे? आणि हे आजचं ताजं पाखरू मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे आणि त्या पाखराचं नाव आहे आलंच नाही. ओ माय, त्या पाखराचं नाव आहे, अरे आलंच नाही, परत एकदा. त्या पाखराचं नाव आहे, आता आलं. त्या पाखराचं नाव सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आज हे सुंदर चॅप्टर आहे. इट इज द कंटिन्युएशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. जशी सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये पार्टिकल टू अँड फ्रो मोशन करते तसंच वेव्हचे पण एक मोशन आहे. त्याला आपण काय म्हणतो सांगायला, कुठल्या तरी नाव घेऊ द्या. त्या वेव्ह मध्ये काय असते, त्या वेव्हचं सुपर इम्पोजिशन काय असते, वेव्ह कसा दिसते, कुठं दिसते, काय काय दिसते, सगळं आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. आय डोंट नो तुम्हाला हा चॅप्टर सोपा जातो अवघड जातो, बट एक गॅरंटी मी घेणार, जर हे लेक्चर नीट केलं तर चॅप्टर तुला बेसिकली कसा जाणार मित्रा, सोपा जाणार. तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. तर माझा बाबू, अरे माझा बाबूराव आणि त्याचा सोना, सगळे लोग इकडे दिल थाम के बैठिए भाइयों और उनके बहनों, हाथ में नोटबुक लीजिए, हाथ में पेन लीजिए और चलिए शुरू करते तुम्हारा मेरा सबका प्यारा अतिशय इंटरेस्टिंग फिजिक्स. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण सुरुवात करूया सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आणि वेव्ह मध्ये पण पहिल्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगते मित्रांनो, व्हॉट एक्झॅक्टली. मित्रांनो, पहिला क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर पडलेला आहे, व्हॉट एक्झॅक्टली इज वेव्ह. तुम्हाला सर वेव्ह म्हणजे वेव्ह असते आपल्या सगळ्या कुठे वेव्ह दिसते बरं मित्रांनो? तुम्हाला आजपर्यंत दुनियामध्ये आयुष्यामध्ये कुठे कुठे सर लाईट ठिकाणी वेव्ह दिसते? आम्हाला पाण्याची वेव्ह दिसली जेव्हा मी असा डान्स करतो, एक पल का जीना ये तो है जाना, दिस इज ऑल्सो वेव है ना सरडा, वेव रे वेव, दिस इज द वेव. दिसतं का मित्रांनो? येस, दिस इज नथिंग बट वेव्ह. वेव्ह तेच आहे, बट वेव्हला इमॅजिन कसं करायचं ते आपण घेऊया. मित्रांनो, असं इमॅजिन करा आणि असं इमॅजिन करा मित्रांनो, बघा वेव्ह साठी इमॅजिन करा की असे पार्टी करा. तुम्ही लोक बसलाय, ओके, तुझ्या बाजूला तुझी मैत्रीण, मैत्रिणीच्या बाजूला अजून एक मैत्रीण, सर थँक्यू सो मच. मैत्रिणीच्या बाजूला अजून एक मैत्रीण, अजून एक मैत्रीण, अजून एक मैत्रीण. सर बस एवढं हँडल नाही होणार. अजून एक मैत्रीण. ओके बेटा, आता बस झालं, ठीक आहे. तू आहेस आणि तुझ्या 5-6 मैत्रिणी इथे बसलेल्या आहेत. ओके, काही नाही मित्रांनो. बट काय झालं मित्रांनो, इथं बसल्यानंतर ना अचानक काय झालं माहितीये का, इथून एक उंदीर आला. उंदीर मामा, हे माझं उंदीर आहे, हे उंदराची शेपटी आहे, ही उंदराची चोच आहे, 1 2 3 4 उंदराचे पाय आहेत. सर हे उंदराला पॅरालिसिस झालाय का? असला कसला उंदीर? असंच उंदीर असते आमचं. आता उंदीर आला पुराण आणि डायरेक्ट उंदीर तुमच्यामध्ये घुसला. आता मित्रांनो काय होईल सांगा बरं? मित्रांनो असं होईल, तुला उंदीर दिसला, तुम्हाला ओ माय गॉड उंदीर आला म्हणला की तू कुठे जाणार? वर जाणार. येस ऑर नो मित्रांनो? येस. उंदीर आला की तू कुठे जाणार? वर जाणार. हा उंदीर परत पुढे जाणार. उंदीर पुढे गेला की पुढचा पण पुढे जाणार. हे पुढे गेला, उंदीर परत वर जाणार. पुढे गेला, उंदीर परत वर जाणार. पुढे गेला, हा पण वर जाणार. उंदीर पुढे गेला, हा वर उठणार, हा वर उठणार. मित्रांनो, ज्यावेळेस हा वर उठते बाकीचे काय करत असणार? खाली बसत असणार. येस ऑर नो? पण मित्रांनो इमॅजिन करा, असे जर कंटिन्युअसली उंदरीकडून गेले, कंटिन्युअसली उंदरीकडून गेले, असं काय सांगा बरं? मी आहे आधी खाली बसलोय, परत वर येणार, खाली जाणार, वर येणार, खाली जाणार, वर येणार, खाली जाणार, वर येणार, खाली जाणार. माझ्याच्या बाजूचा पण काय करणार? वर येणार, खाली जाणार, वर येणार, खाली जाणार. माझ्या बाजूचा पण काय करणार? वर येणार, खाली येणार. कळले नाही मित्रांनो? म्हणजे असं म्हणू शकतो का, ज्यावेळेस एखादा उंदीर एका मीडियम मध्ये ट्रान्सफर करतो, त्या मीडियमचे सगळे पार्टिकल खालीवर 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 करतात.
येस ऑर नो? मित्रांनो काय करा मग, एका टाइमला फोटो काढा, म्हणजे सगळेजण कुठे कुठे हे आपण चेक करू, आणि एका टाइमला जर फोटो काढला तर गोष्ट ऑब्झर्व अशी काहीतरी ऑब्झर्व होते बघा. पहिलं पिल्लू इथं होतं, दुसरं पिल्लू इथं कुठतरी होतं, तिसरं पिल्लू इथं कुठतरी होतं, चौथं पिल्लू इथं कुठतरी होतं, पाचवं पिल्लू इथं कुठतरी होतं, सहावं पिल्लू इथं कुठतरी, सातवं इथं होतं, आठवं इथं कुठतरी होतं, नववं इथं कुठतरी होतं, 10वं असं कुठतरी होतं. या सगळ्यांना जोडा, आणि या सगळ्याला जोडल्यानंतर भाईसाहेब मला असं ऑब्झर्व झालं की त्या इन्स्टंटला जर सगळ्याचा फोटो काढला तर असा काहीतरी फोटो दिसला, म्हणजे हे मागून पण गेलंय, हे इकडून पण गेलंय, आणि हा इकडून पण गेलंय. तुम्ही मित्रांनो समजते का? सो दिस इज नथिंग बट, मला कोणासारखं दिसतंय रे? वेव्ह सारखं दिसतंय. आणि हेच जर फिजिक्स मध्ये आणायचं असेल, जिथे तू खाली वर करत असतो त्या ठिकाणी आपण मीडियमचे पार्टिकल घेऊ, आणि जिथे उंदीर आहे तिथं आपण त्या मीडियमची एनर्जी घेऊ. म्हणजे मला मित्रांनो काय म्हणायचं, जेव्हा केव्हा एका मीडियम मधनं एनर्जी ट्रान्सफर होते, त्या पार्टिकलचे एक पर्टिक्युलर मोशन होते, ऍट द सेम टाइम त्या एनर्जी पण काहीतरी मोशन होते. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला वेव्हची मोशन प्रोड्यूस करता येते मित्रांनो. तर इथून तुम्हाला कळलं असेल मित्रांनो, वेव्हची मोशन ही दोन गोष्टीवर डिपेंड असते, किंवा दोन गोष्टी ॲट अ टाइम होत असतात. काही गोष्टी पुढे पण जात असतात आणि काही गोष्टी वर पण जात असतात. काही गोष्टी एक्स ऍक्सिसला पण जात असतात, काही गोष्टी वाय ऍक्सिसला पण जात असतात. म्हणजे इथं व्हेरिएशन एक्सला पण होते आणि वायला पण होते. त्यामुळे ह्याचं इक्वेशन आणि एसएचएमचं इक्वेशन दोघांमध्ये देयर विल बी समथिंग स्लाइटली डिफरंट. तो डिफरन्स काय असतो हेच आपल्याला फ्युचर मध्ये बघायचं मित्रांनो. तो प्लीज तुला वेव्ह कळलेला आहे का सांग बरं. वेव्ह म्हणजे काय? कुठल्याही एनर्जीचं एखाद्या मीडियम मध्ये ट्रान्सफर, ह्याला आपण काय म्हणतो? वेव्ह. देर आर सो मेनी वेव्स मित्रांनो, राईट. सगळ्यात बेसिकली असतात मेकॅनिकल वेव्ह, दुसऱ्या वेव्ह असतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, आणि तिसऱ्या वेव्ह असतात मॅटर वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आपण 12वी मध्ये शिकणार आहेत. मॅटर वेव्स जे आहेत आपल्या सिलेबस मध्ये एवढ्या नाहीयेत, आणि मेकॅनिकल वेव्ह ह्या आपल्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. आपल्या सगळ्या चॅप्टर मध्ये जे काही गोष्टी असणार तिथे काय मेकॅनिकल वेव्ह असणार. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्यांना ट्रॅव्हल करायला मीडियमची गरज असते, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे अशा वेव्ह मित्रांनो की ज्यांना ट्रॅव्हल करायला मीडियमची गरज नसते. आणि ह्याच वेव्ह मध्ये आपण हळूहळू डीप करत जाऊ. आता आपल्याला कळलं की आपला हिरो कोण आहे, आपला हिरो कसा दिसतो, आता आपला हिरो काय करतो, त्याचं फंक्शन काय, त्याचे वेगवेगळे पार्ट कुठले, त्याचे हिरोईन कोण, तो जिंकणार की तो मरणार, हे आपलं बघण्यासाठी आपल्याला मित्रांनो पुढे जावं लागेल. तो प्लीज मी पुढे जातो, आणि पुढची स्लाइड हा मेरी स्क्रीन पर तुम्ही ते सिंपल आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ वेव्ह. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, अॅनिमेशन मध्ये दिसत असेल, राईट. वेव्ह ट्रॅव्हल करताना एक मी आता सांगितलं असे ट्रॅव्हल करतात, म्हणजे पार्टिकल काय करणार, खालीवर 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 करणार, राईट. हे बघा, पार्टिकल खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर, म्हणजे पार्टिकल जाताना कसे गेले, असे गेले असे गेले असे गेले. दिस इज कॉल्ड एज ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि मित्रांनो जर पार्टिकल असे गेले, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झाप झुपूक, रेस, हेच पार्टिकल आपले काय दिले, कॉम्प्रेशन रेरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेरफॅक्शन. तो इन दॅट केस आय कॅन से दॅट पार्टिकलचे वेव्हलेंथ कुठल्या सांगेल, लॉंगिट्युडनल वेव्ह. आणि त्याच केसमध्ये पार्टिकल वर खाली ऊपर नीचे ऊपर नीचे ऊपर नीचे. तो इन दॅट केस वी कॅन से दॅट दिस वेव्ह इज सिम्पली काय मित्रांनो, ट्रान्सव्हर्स वेव्ह. सो दीज आर द बेसिक टू टाइप्स ऑफ वेव्स. वन इज लॉंगिट्युडनल वेव्ह, अनदर इज ट्रान्सव्हर्स वेव्ह. एकदम क्लिअर आहे? गुड, काही टेन्शन नाही. परत सांगा, लॉंगिट्युडनल कसे असते, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. दिस इज लॉंगिट्युडनल वेव्ह. ट्रान्सफर कसे असते, अवया अवया अवया, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक, अवया 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 अवया, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. एकदम कळलं मित्रांनो. म्हणजे पार्टिकल जर डायरेक्शनला परपेंडिक्युलर असेल तर त्याला ट्रान्सव्हर्स म्हणायचं, आणि पार्टिकल डायरेक्शनच्या अलॉंग असेल, वेव्हच्या डायरेक्शन अलॉंग असेल तर त्याला कुठले वेव्ह म्हणायचं मित्रांनो, लॉंगिट्युडनल वेव्ह. इथं हे बेसिक आहे. ह्याला म्हणतात क्रस्ट, ह्याला म्हणतात काय म्हणतात, ह्याला म्हणतात ट्रफ, ह्याला म्हणतात क्रस्ट, ह्याला म्हणतात कॉम्प्रेशन, ह्याला काय म्हणतात रेरफॅक्शन. डिटेल मध्ये आपल्याला नंतर शिकायचं, याच्यामध्ये एवढी काही गरज नाही. तो लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट व्हेरी ब्युटिफुल कन्सेप्ट. आता हळूहळू आपल्याला जायचंय कंडिशन. बेटा तुम्ही वेव्ह म्हणतात, येस आर नो? येस सर. प्रत्येक गोष्ट असायची कंडिशन असते सर. मुलगा असायची कंडिशन आहे, मुलगी असायची कंडिशन आहे, माणूस असायची कंडिशन आहे, ढोर असायची कंडिशन आहे, माकड असायची कंडिशन आहे. तसंच कुठलं पण इक्वेशन वेव्ह नसतंय. देर इज सम कंडिशन्स, ज्या कंडिशन मध्येच ते काय असते, वेव्ह असते. आणि त्या कंडिशन आपण बघूया मित्रांनो. नीट लक्ष द्या. जर वेव्ह असायचा असेल, नीट लक्ष द्या, वेव्ह असायचा असेल तर बेसिक कंडिशन काय येते, y should be function of ax plus minus bt. नंबर 1. जर हे असेल तरच आपण त्याला वेव्हचं इक्वेशन म्हणू शकतो. एकदम क्लिअर आहे. बट ह्यामध्ये पण नीट लक्ष दे, वेव्ह आहे. दुसरी इक्वेशन असे लिहू शकतो, d square y upon d square y upon
डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 1/v², आणि इथं डी स्क्वेअर वाय आपण खाली काय ते मित्रांनो डी टी स्क्वेअर. दिस इज ऑल्सो अनदर कंडिशन फॉर टू हॅव द वेव्ह. या दोघांपैकी कुठला पण इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर आपण त्याला वेव्ह म्हणू शकतो. बेसिकली वेव्ह असण्यासाठी कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे, एक्स प्लस बीटी. फॉर एक्झाम्पल मी हे घेतलं y इक्वल्स टू 3x मायनस 2t. हे वेव्हचं इक्वेशन आहे का? हे वेव्ह मोशन तेव्हाच असणार वेन y कुठल्या पण व्हॅल्यूला इन्फानाइट गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे. बट इथं y इन्फानाइट जाते, त्यामुळे दिस इज नॉट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा दिस इज नॉट अ वेव्ह इक्वेशन. मग आपल्या सिलेबसमध्ये वेव्ह असणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत तर मित्रांनो सिम्पली लक्ष द्या. आपल्यामध्ये वेव्ह असा असू शकतो y इज इक्वल्स टू a साइन 2x मायनस 3t. ह्याला मी वेव्ह म्हणू शकतो. बिकॉज तुम्ही आतमध्ये किती व्हॅल्यू ठेवा हे y कधी इन्फानाइट होणार नाही. यातलं काय नाही कळलं तर तीन चार स्टँडर्ड फॉर्म आहेत, त्या स्टँडर्ड फॉर्म असले म्हणजेच ते वेव्ह मोशन असणार, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. दुसरं स्टँडर्ड फॉर्म काय असणार, y इक्वल्स टू a cos kx प्लस मायनस ओमेगा टी. दिस इज अनदर कंडिशन. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन कुठली आहे मित्रांनो, y चीज अजून एक कंडिशन आहे बघा, लय सोपी आणि लय सुंदर आणि लय ब्युटिफुल कंडिशन आहे. त्याला असं लिहू शकतो y इक्वल्स टू e टू द पॉवर मायनस 3x प्लस 2t. हे चालेल का? चालेल. का नाही चालणार बघा, तुम्ही काही जरी व्हॅल्यू ठेवा y कधी इन्फानाइट होणार नाही. इथं 0 ठेवा, e टू द पॉवर 0, y किती 1, आणि जरी ते इन्फानाइट ठेवलं तर e टू द पॉवर मायनस इन्फानाइट किती होणार 0. म्हणजे याची व्हॅल्यू नेहमी 0 आणि 1 च्या मध्येच राहणार, हे कधीच इन्फानाइट होणार नाही. त्यामुळे दिस कॅन बी अ वेव्ह, और त्यातल्या त्यात कुठली वेव्ह, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कळलं नाही? किंवा असं घेतलं तर y इज इक्वल्स टू समथिंग 1/3 प्लस 2x मायनस ओमेगा टी. यात किती व्हॅल्यू ठेवा तुम्ही, किती व्हॅल्यू ठेवा. इथे 0 ठेवा तर हे किती येणार 1/3 येणार. ओके. इथे इन्फानाइट ठेवा, इथे इन्फानाइट ठेवलं तर हे काय येणार 0 येणार. म्हणजे हे सगळ्या केसमध्ये इट ऑलवेज बिटवीन 1/3 अँड 0. त्यामुळे हे वेव्ह फंक्शन आहे. एकदम क्लिअर आहे मित्रांनो, यात कोणा टेन्शन आहे. तो बेसिक कंडिशन काय असते, y इक्वल्स टू x प्लस मायनस बीटी, आणि दुसरी कंडिशन काय ही वाली. इसको रट्टा मारने की ज्यादा जरूरत नाही, फक्त लक्षात ठेवा की असं असतंय. एकदम क्लिअर, सगळ्या गोष्टी क्लिअर. आणि पुढचं एक छान इक्वेशन आपल्या मित्रांनो बघायचंय. सिंपल गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय सर y इक्वल्स टू f ऑफ, नीट लक्ष दे, ax आणि इथं प्लस मायनस बीटी. लक्ष द्या, इथं दोन टर्म आहेत, टर्म 1 आणि टर्म 2. नीट लक्ष दे. जर हे दोन पॉझिटिव्ह आहेत और दोन्ही निगेटिव्ह आहेत, दोन पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह, एकदम क्लिअर, तर त्या केसमध्ये वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. लक्षात ठेवा. का आहे कसं आहे तुला डोकंच नाही लावायचं, फक्त रट्टा मारायचा. लक्षात ठेवायचं देयर आर सम साइन कन्व्हेन्शन वी हॅव डिझाईन. काय म्हणलं, एक तर दोघांचे कोएफिशिएंट पॉझिटिव्ह पाहिजे किंवा दोघांचे कोएफिशिएंट निगेटिव्ह. इन दॅट केस वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. ओ माय गॉड, अरे बाबा यस. ओके. पुढच्या केसमध्ये काय होतंय, पहिला एक पॉझिटिव्ह दुसरं निगेटिव्ह, आर दुसरं निगेटिव्ह पहिलं पॉझिटिव्ह. यातले कुठली कंडिशन जर सॅटिस्फाय झाली असेल तर वी कॅन से दॅट आवर वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. याच्यामध्ये अजिबात तू घाबरू नको माझ्या बाबुड्या, माझ्या पिंट्या, माझ्या राजा, माझ्या सोन्या. एवढं तुला कळलेलं आहे का सांगा वेव्ह कसा असतं. आता आपण वेव्हला जस्ट पैदा केलेला आहे, आपला हिरो कसा दिसतो हे आपण डिफाईन केलेला आहे. हिरो काय करतो अजून आपल्याला माहिती नाही. तो माझा बाबा तुला कळलेलं आहे का. मी जाऊ का पुढे, येस ऑर नो. लेट्स स्टार्ट नेक्स्ट स्लाइड. ओके. तर पुढचं काय म्हणलं मित्रांनो बघा. ओके, आता लक्ष द्या. सिंपल झालं. हे सगळा भाबट पसारा बघितला, सगळ्या गोष्टी बघितल्या, हे बघितलं ते बघितलं, वेव्ह असं असते वेव्ह तसं असते, यात काही नाही मित्रांनो. बट आपल्याला सगळा कचरा बघायचा नाहीये. त्यातल्या त्यात आपल्याला एकच पॉइंट बघायचा आहे, एकच वेव्ह बघायची आहे. कुठली वेव्ह, नाव काय आहे बघा त्याचं, प्लेन प्रोग्रेसिव्ह 1 डायमेन्शनल वेव्ह. प्लेन सर प्रोग्रेसिव्ह म्हणजे नेहमी पुढे जाणारी. आता आपली जी वेव्ह सिर्फ आणि सिर्फ एकाच डायरेक्शनला जाते, म्हणून तुला काय म्हणायचं मित्रांनो 1D. आणि ह्याच्यासोबत आपले अत्याचार करायचे, याचेच वेगवेगळे इक्वेशन आपल्याला बघायचे, याच्या इक्वेशन आपल्याला चिडफाड करायचे. जनरली वेव्ह अशी जात असते, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत राईट मित्रांनो. ह्याला काय म्हणतात, अँप्लिट्यूड. एकदम क्लिअर आहे. इथून ते इथून एवढं जे डिस्टन्स असते, एक तर ट्रफ म्हणलं, ट्रफ टू ट्रफ किंवा क्रेस्ट टू क्रेस्ट, कुठल्याही दोन पॉईंट मधले डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, वेव्हलेंथ म्हणतो. वेव्हलेंथ ते सगळ्यांना माहिती असेल. टाइम पिरियड पण माहिती असेल. एक राऊंड कंप्लीट करायला जो वेळ लागतो त्याला मी काय म्हणतो, टाइम पिरियड. आणि याच्यातलं एवढे एका वेव्हचं डिस्टन्स म्हणजे काय असतं, वेव्हलेंथ. आणि ह्याला लागलेला टाइम म्हणजे तो काय असतो मित्रांनो, टाइम पिरियड. एकदम क्लिअर आहे. बाकी आय डोंट थिंक याच्यामध्ये जास्त करायची गरज आहे. तो आपण चलिए सुरू करते हे. इक्वेशन कुठले असणार, कसे असणार, 4 इक्वेशन देतो. ओके. यातलं पहिलं इक्वेशन बघा, वेव्हचं पहिलं इक्वेशन तर लिहू का, पहिलं इक्वेशन नीट बघा मित्रांनो. y इज इक्वल्स टू a साइन kx मायनस ओमेगा टी. इक्वेशन नंबर 1.
काय घबरायचं नाही, यातलं सगळं मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो, काय आहे, कसं आहे, कुठं आहे, काय नाही. इथं दुसरं y इक्वल टू ए साइन मायनस kx प्लस ओमेगा टी. एकदम क्लिअर, नीट लक्ष द्या. आता बेसिकली दोघांमध्ये एक प्लस आहे एक मायनस आहे, त्यामुळे दोन्ही वेव्ह एका प्लस डायरेक्शनला चालल्यात. ही वेव्ह आणि ह्या वेव्हचा डिफरन्स असा आहे, ही जी वेव्ह आहे ही वेव्ह अशी चालली आणि ही जी वेव्ह आहे मित्रांनो ही वेव्ह अशी चालली. का दोन्ही सेमच दिसतात बघा बरं. दोघांमध्ये कितीचा फेज डिफरन्स आहे मित्रांनो, सांगा बरं सांगा बरं सांगा बरं. यस, दोघांमध्ये कितीचा फेज डिफरन्स आहे, 180चा. ओके, आता यामध्ये एक एक गोष्ट घ्या. सगळ्यात अगोदर इथं तुम्हाला काहीतरी दिसतंय, नीट बघा नीट बघा नीट बघा. के दिसतंय, के दिसले का? के म्हणजे असते 2 पाय बाय लॅम्बडा. एकदम क्लिअर. आणि इथे लिहायचं एक्सच्या बाजूला, एक्सच्या बाजूला काय असते, नेहमी के असते. नेहमी काय असते, के असते. हे तू पाठ कर, हे तू रट्टा मार, हे तुझ्या डोक्यामध्ये टाक, हे तुझ्या डोळ्यामध्ये टाक, कुठं पण टाक. तर मित्र एक्झाम मध्ये आठवलं नाही तर असा इथून पेन फेकून मारणार, तुझ्या एका डोळ्यामध्ये घुसणार, दुसऱ्या डोळ्यामधून बाहेर येणार आणि परत माझ्याकडे येणार. समजतंय का? विसरायचं नाही. ओके, जाऊ पुढे. ओके, सिमिलरली इथे जे काही ओमेगा आहे त्या ओमेगाला काय लिहू शकतो मी, 2 पाय बाय टी. आणि हे जे ओमेगा असते नेहमी लक्ष द्या, टीच्या बाजूला, टीच्या बाजूला नीट लक्ष द्या, नेहमी नेहमी काय असते मित्रांनो, ओमेगा असते. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, बाकी कायच नाही. के म्हणजे काय कळलं, ओमेगा म्हणजे काय केलं, लॅम्बडा म्हणजे तुम्हाला माहिती आहे वेव्हलेंथ, टी म्हणजे काय मित्रांनो टाइम पिरियड, ए म्हणजे आहे तुम्हाला माहिती असेल, ए काय असणार सांगा मित्रांनो, अँप्लिट्यूड. बाकी काहीच याच्यामध्ये नाहीये. दोन गोष्टी कळल्या, 1 2. आता पुढचं बघा, सगळ्यांना लक्षात राहणार. येस, तर लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट इक्वेशन. ओके, आता पुढचे दोन इक्वेशन प्लेन प्रोग्रेसिव्हचे. ओके, आता यातलं पुढचं इक्वेशन आपल्याला बघायचं मित्रांनो, असं बघायचंय. समजा इक्वेशन नंबर 3, y इक्वल्स टू बघा ए साइन के एक्स प्लस ओमेगा टी, हे एक इक्वेशन. सिमिलरली चौथं इक्वेशन कुठं असलं पाहिजे, y इक्वल्स टू ए साइन, पुढे काय ठेवणार मित्रांनो, मायनस के एक्स मायनस ओमेगा टी. अशा प्रकारे 4 इक्वेशन आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये ए फॉर काय असणार, अँप्लिट्यूड असणार. एकदम क्लिअर. के काय असणार, 2 पाय बाय लॅम्बडा. ओमेगा काय असणार, 2 पाय बाय टी. फक्त याच्यामध्ये साइन आहेत. मला सांगा याच्यामध्ये पण दोघांचे साइन सेम आहेत, याच्यामध्ये पण दोघांचे साइन सेम आहे. आणि मी आताच बोंब मारलं होतं बेंबीच्या डेटापासून, तेव्हापासून मी बोंब मारताय. दोघांचे साइन सेम असतील तर डायरेक्शन कुठली असणार, निगेटिव्ह. म्हणजे ह्या दोन्ही पण वेव्ह निगेटिव्ह डायरेक्शनला चालल्यात. त्यातली पहिली वेव्ह जी आहे ती अशा डायरेक्शननं जाते, अशा डायरेक्शन. बट यातली दुसरी जी वेव्ह आहे ती आमचं पिल्लू आहे ते अशा डायरेक्शनला जात आहे, अशा डायरेक्शन. म्हणजे दोघे पण मागे चालले आहेत, बट एक स्टार्टिंगला वरून जाते, दुसरी स्टार्टिंगला काय जाते, खालून जाते. म्हणजे याचा मिनिंग आहे की एक प्लस आहे आणि दुसरं कसं आहे मित्रांनो, मायनस एक्स आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं, 2 पाय सगळ्या गोष्टी कळल्या. बाकी याचं युज्युअल मिनिंग जे आपण एसएसएम मध्ये फॉर्म्युले पाठ केले त्याच आहे. फक्त हे वेव्हची इक्वेशन त्या वेव्हच्या आतमध्ये काय असते तुम्हाला कळलं पाहिजे. जाऊ मित्रांनो पुढे, एकदम क्लिअर. आता हळूहळू इम्पॉर्टंट पार्ट स्टार्ट होत आहे. हे एकदम स्टार्टर होतं, जास्त काही इम्पॉर्टन्स नव्हतं, पण पुढचा जो पार्ट आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आय होप तू लक्ष देत असतील. प्लीज मम म्हणा, मम म्हणतो. पुढचा इक्वेशन हा हा लई इम्पॉर्टंट आहे. ओ देवा, याचे आलं तर लई गोष्ट पडणार, त्यामुळे याच्या पाया पडा, याची आरती करा, याची पूजा घ्या, याचा आशीर्वाद घ्या, याचा लाडू घ्या, याची पूजा करा, याच्यावर फुलं टाका, याच्यावर दूध टाका, याच्यावर तेल टाका, याच्यावर काय पण टाका, पण ह्याला पाठ करा, ह्याला पाठ करा, ह्याला पाठ करा. काय पाठ करायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे मित्रांनो ह्या चॅप्टरचा. हे नाही कळलं तर तू गेला. ओके, चला काय काय करायचं बघा बरं, लई सोपं आहे. डिफरंट वेव्ह व्हेलॉसिटी. ओके, ज्या वेळेस वेव्ह एका मीडियम मधून जात असते त्यावेळेस पार्टिकल खालीवरी करतात आणि ऍट द सेम टाइम वेव्ह पुढे जाते. उंदराचे एक्झाम्पल घ्या, उंदीर पुढे चाललाय आणि तू पण खालीवर करतोय. म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या वेव्हची व्हेलॉसिटी बघतो तिथे 2 व्हेलॉसिटी येणार, पुढे जाण्याची पण व्हेलॉसिटी आणि खालीवर करण्याची पण व्हेलॉसिटी. जे पुढे जाते त्याला म्हणतो वेव्ह व्हेलॉसिटी आणि जे खालीवर करतंय त्याला म्हणतो मी पार्टिकल व्हेलॉसिटी. एकदम क्लिअर मित्रांनो. तो बेसिकली डिफरंट वेव्ह व्हेलॉसिटी मध्ये पहिली व्हेलॉसिटी मला जी येते त्या व्हेलॉसिटीचं नाव आहे मित्रांनो पार्टिकल व्हेलॉसिटी. पार्टिकल व्हेलॉसिटी. आणि मला माहिती आहे पार्टिकल काय करते रे, एसएचएम करते. त्यामुळे जे एसएचएम मध्ये व्हेलॉसिटी असेल तेच पार्टिकल व्हेलॉसिटी असेल. आणि मित्रा मी तुला एसएचएम मध्ये एसएचएम ची व्हेलॉसिटी सांगलेली आहे. आता जर तुझ्या डोक्यात येत नसेल तर भदे आहेस तू. ओके, चला, व्हॉट इज द पार्टिकल व्हेलॉसिटी आणि इट इज गिवन बाय व्हीपी इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ऑफ a square minus x square. Or what is another way,
पार्टिकल व्हेलॉसिटी काढायचं असेल तर आपण हे जे इक्वेशन दिलंय त्या इक्वेशनला आपण dy बाय जर dt केलं तर आपल्याला काय भेटणार, पार्टिकलची व्हेलॉसिटी. एकदम क्लिअर आहे. आणि दुसरा लय इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणजे लय अगबाय लय IMP लय म्हणजे लय इम्पॉर्टंट आहे. काय, वेव्ह व्हेलॉसिटी. वेव्ह व्हेलॉसिटी. आणि लक्षात ठेवायचं बघा, लय चुम्मा कसं बघा, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इज गिवन बाय, बघा इथे बघते, कोइफिशियंट ऑफ टी ओके अपॉन कोइफिशियंट ऑफ काय म्हणतात इथं मित्रांनो एक्स. एवढं फक्त लक्षात ठेवा, जे टीच्या बाजूला असते किंवा जे एक्सच्या बाजूला असते. कोएफिशियंट ऑफ टी जनरली जे इक्वेशन बघितलं ओमेगा टी असते, म्हणजे इथं काय असणार ओमेगा. एक्सच्या बाजूला काय असते के एक्स, ओमेगा बाय के. दिस इज द फॉर्म्युला, दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. अजून एक व्हेलॉसिटी ऑफ वेव्हचा फॉर्म्युला येतो मित्रांनो, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. यातला कुठलाही फॉर्म्युला अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्ही वापरायचा, बट याला विसरायचं नाही. एक तर वेव्ह व्हेलॉसिटी बघितली, दुसरी पार्टिकल व्हेलॉसिटी बघितली, आणि ह्या दोघांमधलं जर मला रिलेशनशिप काढायचंय तर नीट लक्ष द्या, दोघांमधलं रिलेशनशिप काढायचंय तर पीडब्ल्यू व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, पीडब्ल्यू आचार्य डिजिटल जिंदाबाद, नॉट पीडब्ल्यू ओके. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, velocity of particle is equals to minus velocity of wave into dy by dx, और इसको मैं बोलेगा ई स्लोप, इसको मैं क्या बोलेगा स्लोप. ओके, तो पार्टिकल वेलोसिटी इक्वल्स टू मायनस ऑफ वेव्ह वेलोसिटी इंटू काय ना मित्रांनो dy बाय dx. हे सगळं तुला क्लिअर आहे. याचा वापर कसा करायचा आपण क्वेश्चन मध्ये बघू, बट माझ्या मित्रा, माझ्या दादा, माझ्या दीदी, माझ्या सोना, माझा बाबूराव, माझ्या बाळा, प्लीज या गोष्टी तू लक्षात ठेव. याच्याशिवाय काय होणार नाहीये. खूप कमी एफर्ट आहे. एवढा जर एफर्ट घेतला तर तुला लय मार्क पडणार आहे. आय होप तू याचा स्क्रीनशॉट काढला असेल. आय होप याचा तू अबकी बार रट्टा मार काहीतरी केलाच असशील. जाऊ मित्रांनो पुढे. सगळ्या व्हेलॉसिटी तुम्हाला कळल्या. 3 व्हेलॉसिटी, वेव्ह व्हेलॉसिटी, पार्टिकल व्हेलॉसिटी, या दोघांचं रिलेशनशिप. याचं पुढे कसं युज करायचं मी तुम्हाला सांगतो. चला मित्रांनो पुढे जाऊया. पुढचा एक सिंपल कॉन्सेप्ट व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. पुढची व्हेलॉसिटी हे कसं, याचं डेरिव्हेशन आहे फक्त लक्षात घ्या. समजा असं मी एक सरफेस घेतला, सरफेस फिक्स केला, तिथे एक दोरी लावली आणि या दोरीला मी मास m लावलं आणि या दोरीमध्ये हळूच टिचूक केला, टिचूक टिचूक, तर याच्यामध्ये एक वेव्ह क्रिएट होणार. हे वेव्ह आणि ह्या वेव्हची व्हेलॉसिटी किती आहे हे तुला विचारलंय तर लक्षात घ्या. फॉर्म्युला येणार v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ t बाय म्यू. टी म्हणजे काय असते टेम्परेचर, म्यू म्हणजे असते कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. अरे नाही मित्रा, टी म्हणजे त्या दोरी मधलं टेन्शन आणि म्यू म्हणजे लिनियर मास डेन्सिटी. हे तू आयुष्यामध्ये लक्षात ठेव बरं. या दोन्ही, म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे भाड्या, नीट लक्षात दे. नेहमी म्यू 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 भू 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 नसतं करायचा. v इक्वल्स टू अंडर टी बाय म्यू. टी म्हणजे टेन्शन, म्यू म्हणजे लिनियर मास डेन्सिटी. हे तुला लक्षात राहणार का. याचे 2-3 व्हेरिएशन आहेत. पहिले व्हेरिएशन काय, v ला मी असे लिहू शकतो v इक्वल्स टू अंडर रूट ऑफ टी अपॉन रो इंटू ए. रो म्हणजे काय असतंय डेन्सिटी आणि ए म्हणजे काय असतंय एरिया. मित्रा हे तू लक्षात ठेव, अजिबात घाबरू नको. लय सोपा कन्सेप्ट आहे, सगळ्याच्या मनाला आवडेल असा कन्सेप्ट आहे. दीदी नीट लक्ष दे. टी म्हणजे टेन्शन, ए म्हणजे एरिया, टेन्शन अपॉन एरिया दॅट इज फोर्स अपॉन एरिया, स्ट्रेस असते. त्यामुळे व्हेलॉसिटीचा अजून एक सुंदर फॉर्म्युला येतो. काय ते मित्रांनो, स्ट्रेस अपॉन डेन्सिटी. यातला कुठलाही फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. हे फॉर्म्युले कसे वापरायचे, कुठे वापरायचे आपण क्वेश्चन मध्ये बघूया. अबकी बार तेरे को क्या काम है रे भाई साहब, रट्टा मार, सिंपल रट्टा मार. जाऊ मित्रांनो पुढे. चला तो लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट आणि व्हेरी ब्युटिफुल कन्सेप्ट, आणि ज्या कन्सेप्टचं नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. लय सुंदर कन्सेप्ट आहे मित्रांनो, अजिबात घाबरायची गरज नाही. एक दोरी घ्या हातामध्ये आणि काय करा, दोरी घेऊन त्या दोरीचा दुसरा टोक एका भिंतीला बांधा आणि काय करा, घेतला का पिंट्या, दोरी घे की असाच बसू नको. बसून बसून काय करणार आहे, हातामध्ये दोरी घे, दोरीचा दुसरा टोक दुसऱ्या एंडला बांधला का बिलकुल हललं नाही पाहिजे, एकदम घट्ट नाजूक नाही बांधायचं. पिंट्या बांधला का, बांधला ओके. आता बघ, आता असं कर, मस्त पैकी एनर्जी घे आणि ह्या दोरीमध्ये जेवढा तुझ्यामध्ये दम आहे त्या दमने दोरीला गदा गदा हलवायचा. कसा हलवायचा, असा 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 असा. तुला काय दिसतील, त्या दोरीवर अशा वेव्ह चालल्यात.
तिकडून वेव्ह पण परत धडकतायत आणि ह्या वेव्ह परत माझ्याकडे येत आहेत, माझ्याकडून परत पुढे जात आहेत, पुढे जाऊन परत मागे येतात. म्हणजे मित्रांनो त्या वेव्ह तिथून काय झालं, रिफ्लेक्ट झाल्या, तेच आपल्याला बघायचंय. आता तुम्ही काय करा मित्रांनो, हाच एक्सपेरिमेंट इथं करूया आपण. एक वेव्ह आली, दोन एंड आहेत, एक एंड कुठला आहे, फिक्स एंड, आणि दुसरा एंड आपला जो आहे मित्रांनो कुठे आहे मित्रांनो, फ्री एंड आहे. हा फ्री एंड, हा फिक्स आहे, हा फ्री एंड आहे. हा फ्री एंड आहे म्हणजे हा वर खाली करू शकतो, हा वर खाली जाऊ शकतो, हा वर खाली जाऊ शकतो, हा वर खाली जाऊ शकतो. नीट बघा. तर मित्रांनो इथं वेव्ह आली, इथं वेव्ह आली, वेव्ह आली, वेव्ह आली, वेव्हला धडकली. ठीक आहे, वेव्हला धडकली तर हा फ्री एंड आहे, त्यामुळे वेव्हचा हा पॉईंट कुठे जाणार, वर जाणार. त्यामुळे हा पॉईंट कुठे झाला रे, वर गेला. आणि वर जाऊन ही परत असे येणार. म्हणजे जशी वेव्ह गेली होती तसं फक्त थोबाड मागं करून परत आली. म्हणजे वेव्ह अशी गेली, दिसते का, अशी गेली, अशी गेली, अशी गेली. बाकी सगळं तिचं तेच होतं, फक्त असं तोंड केलं आणि हे वेव्ह काय आली मित्रांनो, असंच आली. तोंड खाली वर झालंय का, नाही, तोंड वरच होतं आणि हे फक्त तोंड बदललंय आणि माझी वेव्ह इकडे रिफ्लेक्ट झाली. ओके, हे कधी ट्रू होतं माहिती, फ्री एंडला. आता फिक्स एंडला काय होतं, नीट लक्ष द्या. फिक्स एंडला हा पॉइंट फिक्स आहे, ये खाली वर नहीं करेगा. ते बोलेगा तू मेरे को वर खींचेगा तो मैं तेरे को वर नहीं जाएगा, मैं क्या करेगा, हा पार्टिकल आला 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 आला, इथं आला. बरोबर, इथं आल्यावर ही दोरी ह्या पार्टिकलला काय म्हणते, ए बाबा वर चला की, अहो वर चला. बरोबर, म्हणजे हे दोरी या पार्टिकलला कुठे ढकलतंय, वर ढकलतंय. पण ऍट द सेम टाइम पार्टिकल तर जाग्यावर हलणार नाही. मग दोरी त्या पार्टिकलवर ऍक्शन देत असेल तर पार्टिकल त्या दोरीवर काय देणार, रिॲक्शन देणार. जर ऍक्शन वर लागत असेल तर रिॲक्शन कुठं लागणार, खाली लागणार. त्याच्यामुळे ह्याला जे काय वेलॉसिटी भेटणार ती कुठे भेटणार, खाली भेटणार. त्यामुळे जाताना तोंड वरकून गेलंय, येताना तोंड कसं झालं रे, उलट झालं. आता मी मित्रांनो दाखवू नाही शकत, बघा मी कसं दाखवू आता. राईट, माझं तोंड असं होतं तर येताना माझं तोंड असं उलटावून परत आलं. मी तुला कळतं का, ए उलटा 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 उलटा, आणि परत परत मी कुठे गेलो, तिकडे गेलो. फक्त लक्षात ठेवा, रिफ्लेक्शन फ्रॉम फ्री एंड आणि हे काय रिफ्लेक्शन ऑफ फिक्स एंड. फ्री एंड मध्ये फक्त मागे जातं तोंड, तसं राहतं. इथे मागे जातं पण तोंड उलट होतं. एकदम क्लिअर आहे. हे वेव्हचं इक्वेशन, हे वेव्हचं इक्वेशन सगळं तुला कळलं पाहिजे. हे सिलेबस मध्ये नाहीये, पण याच्या रिलेटेड गोष्ट सुपर इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्या गोष्टीकडे आपण जाऊया मित्रांनो, आणि त्या गोष्टीचं नाव आहे तुमचं आमचं फेवरेट, ज्याचं नाव आहे स्टेशनरी वेव्ह. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. काय स्टेशनरी वेव्ह, नावातच काय सांगा बरं, स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी कधी असू शकते का, मग नाव असं का दिलं स्टेशनरी वेव्ह. तर मित्रांनो तुम्ही इमॅजिन करा, तुमच्या घरामध्ये फॅन आहे आणि तो फॅन जो आहे खूप जोरात फिरतो. मित्रांनो इतका जोरात फिरतो की खूप जोरात फिरतो, आणि त्याची स्पीड इतकी जोरात वाढली आणि तुम्ही मस्तपैकी तोंड आ करून त्या फॅनकडे बघताय आणि मित्रांनो तुम्हाला असं दिसतंय की फॅनच्या तिन्ही पात्या एकाच जागेवर दिसत आहेत तुम्हाला. फॅन ते फिरतोय पण तुम्हाला दिसताना असं दिसतंय की त्या फॅनच्या तिन्ही ब्लेड्स एकाच जागेवर आहेत. हे तुला आयडिया येते का, आय डोंट नो तू एक्सपेरिमेंट केलंस की नाही मित्रा, पण असं होतंय. म्हणजे फॅन आपल्याला ऑलमोस्ट कसा दिसतोय, स्टेशनरी दिसतो, बट रिअल लाईफ मध्ये तसं होतंय का, ऍक्च्युअली फॅन ते फिरतोय ना, पण तुम्हाला स्टेशनरी का दिसतोय. तेच एक कन्सेप्ट वापरून आपण एक कन्सेप्ट आणलाय, त्याचं नाव काय, स्टेशनरी वेव्ह. तर मित्रांनो बघा होतं काय, नीट लक्ष द्या. गोष्ट अशी आहे, तुम्ही काय केलं माहितीये का, एका एंडला तुम्ही काय केली, एक दोरी घेतली, ही तर दोरी फिक्स केली आणि इथं पण काय फिक्स केलं रे, दोरी फिक्स केली. ठीक आहे, आणि इथून काहीतरी एक वेव्ह दिली, तर हे वेव्ह अशी जाणार, हे वेव्ह अशी जाणार आणि हे वेव्ह अशी जाणार. बरोबर, जेव्हा हे वेव्ह इथे धडकणार, हे एंड फिक्स आहे, हे एंड फिक्स असल्यामुळे हे वेव्ह रिफ्लेक्ट होताना कशी येणार आहे, अशी येणार, अशी येणार आणि हे परत जाणार. नेमकं तुम्हाला कळतं की मित्रांनो काय झालंय, जाताना वेव्ह अशी, येताना वेव्ह अशी, आणि ह्या दोन्ही वेव्ह एका ठिकाणी भेटल्यात. ही जाणारी वेव्ह, येणारी वेव्ह, दोघी वेव्ह भेटल्यात की मित्रांनो, जात हे जाताना दिसतंय, येताना, आणि कंटिन्युअसली होतंय. हे चाललंय, हे येतंय, हे चाललंय, हे येतंय, हे चाललंय, हे येतंय, हे चाललंय, हे येतंय, आणि ह्या दोघांची इतके भांडणं झाले, आणि थोड्या वेळानंतर मित्रांनो मला असं दिसतंय, ना कोणी पुढे जातंय ना कोणी मागे जातंय. मला असं दिसतंय की सगळी गोष्ट अशा फोटोमध्ये किंवा अशा सिच्युएशन मध्ये किंवा अशा पोझिशन मध्ये स्टेशनरी आहे, एकदम स्टेशनरी. म्हणजे काय दिसतच नाही, भाई साहब सब कुछ एकदम मेरे को लगीच नाही रहा की आगे जा रहा है पीछे जा रहा. मला वाटतंय की सगळं एका ठिकाणी आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तसं होतंय का, नाही. ऍक्च्युअल मध्ये काय होतंय, एक वेव्ह पुढे चालली, एक वेव्ह मागे झाली, पण दोघे एकमेकावर सुपर इम्पोज झाले. त्यामुळे मला ऐसा फील होला
की त्या वेव्ह ऑलमोस्ट कशा आहेत तरी स्टेशनरी, म्हणजे त्यालाच आपण कुठल्या वेव्ह म्हणतो सांगा परवा, स्टेशनरी वेव्ह. म्हणजे इथून पुढे तुला स्टेशनरी वेव्हचे काही एमसीक्यू विचारले तर लक्षात आलं पाहिजे, स्टेशनरी वेव्ह हा एक वेव्ह असते का दोन वेव्हचं सुपर इम्पोजिशन असते, तर दोन वेव्ह असतात. दोन्ही वेव्हची व्हॅल्यून सेम पाहिजे, दोन्ही वेव्हची वेलॉसिटी सेम पाहिजे, दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे आणि दोन्ही वेव्हची अँप्लिट्यूड सेम पाहिजे, तरच आपल्याला कुठल्या वेव्ह दिसणार मित्रांनो, स्टेशनरी वेव्ह दिसतात. कुठल्या कुठल्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे सांगा बरं. पहिली कंडिशन काय सॅटिस्फाय झाले पाहिजे, त्या दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, त्यांची व्हेलॉसिटी आणि त्यांची अँप्लिट्यूड कशी असली पाहिजे, सेम. ओके, मग जेव्हा वेव्ह फॉर्म झाल्यात तेव्हा दोन तीन गोष्टी मला ऑब्झर्व झाल्या. पहिली गोष्ट अशी ऑब्झर्व झाली की देर आर सम पॉइंट ज्या पॉइंटचं डिस्प्लेसमेंट काहीच झालं नाही, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. अशा पॉइंटला आपण म्हणायचं नोड. काय म्हणायचं मित्रांनो, नोड. नोड. आणि ज्या पॉइंटचं डिस्प्लेसमेंट खूप जास्त झाले, खूप जास्त झाले, खूप जास्त झाले, अशा पॉइंटला म्हणायचं अँटी नोड. दोन पॉईंट तुम्हाला कळले का सांगा. एक पॉईंट कुठला आहे नोडचा, दुसरा पॉईंट कुठला आहे अँटी नोडचा. अँटी नोडचे डिस्प्लेसमेंट खूप जास्त असते आणि नोडचे डिस्प्लेसमेंट कुठे असते, कमी असते. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. आणि सोपं लक्षात ठेवा, स्टेशनरी वेव्ह नीट लक्ष द्या. व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह, स्टेशनरी वेव्ह कधी म्हणल्या मित्रांनो, दोन वेव्ह सुपर इम्पोज झाल्या. पहिली वेव्ह जाणारी काय असणार, y इज इक्वल्स टू ए साइन, समजा लेट से काय के एक्स मायनस ओमेगा टी. आता ह्याच्यावरच रिफ्लेक्ट झाली. ओके, मग लेट से रिफ्लेक्ट झालेली वेव्ह मागे चालली, म्हणजे y इक्वल्स टू ए साइन प्लस के एक्स प्लस ओमेगा टी. आणि ह्या दोघांचं सुपर इम्पोजिशन केलं म्हणजे y इक्वल्स टू y1 प्लस y2, और इसको मैंने गुलगुल किया तो मेरे को एक इक्वेशन आएगा. वो इक्वेशन बच्चा याद रखने का म्हणजे लय इंपॉर्टंट है. इट इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. आणि ते असं देत बघा, y इज इक्वल्स टू 2a साइन के एक्स इंटू कॉस ओमेगा टी. सिंपल. काय सांगा मित्रांनो, y इज इक्वल्स टू 2a साइन के एक्स इंटू कॉस ओमेगा टी. साइनचा पण कंपोनंट वेगळा, कॉसचा कंपोनंट वेगळा. एक तर साइन सोबत के एक्स असेल किंवा कॉस सोबत के एक्स असेल, डिपेंड्स ऑन द नेमकं ती स्टेशनरी वेव्ह कशी आहे. बट एका सोबत के एक्स असणार आणि दुसऱ्या सोबत काय असणार, ओमेगा टी असणार. आणि इथली जी टर्म आहे मित्रांनो, ही टर्म हे अँप्लिट्यूड असणार की अँप्लिट्यूडचा डबल असणार, अँप्लिट्यूडचा डबल असणार. कळले की नाही. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे बघा, हे पण ए आहे, हे पण ए आहे. म्हणजे ह्या दोन हे जे एक्स्ट्रीम डिस्प्लेसमेंट किंवा आपण म्हणू की पार्टिकलचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज 2a. आणि हे 2a कुठं असते मित्रांनो, इथं. त्यामुळे ह्या इक्वेशनला नीट बघ. आधीच्या इक्वेशन आणि ह्या इक्वेशन मधला तुला डोकं असेल तर डोकं लावून त्या डोक्यामधला डिफरन्स तुम्हाला सांग. हे डिफरन्स तुला कळला का सांग बरं. y इक्वल्स टू 2a, इथं काय असणार साइन के एक्स, इथं काय असणार कॉस ओमेगा टी. क्लिअर. काही टेन्शन आहे मित्रांनो. जाऊ का पुढं, एकदम पुढं, एकदम क्लिअर. स्टेशनरी वेव्ह कळल्या, स्टेशनरी वेव्ह फॉर्म का होतात हे पण कळलं. तर आपण काय करणार आहोत पुढं, या चॅप्टरचा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग. स्टेशनरी वेव्ह आपल्या सिलेबसमध्ये दोन ठिकाणी येतात. पहिल्या ठिकाणी येतात ऑर्गन पाईप मध्ये. ऑर्गन पाईप आय होप तुम्हाला माहित आहे, जे आपण बासरी वगैरे वाजवतो, दॅट इज ऑर्गन पाईप. ऑर्गन पाईपचे पण दोन प्रकार असतात. एक ऑर्गन पाईप एका साइडला ओपन असतो आणि दुसरा ऑर्गन पाईप दोन्ही साइडला ओपन असतो. ऑर्गन पाईप ओपन एट वन एंड आणि ऑर्गन पाईप ओपन एट बोथ एंड. आणि ह्याचेच आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी लर्न करायच्या आहेत. त्यासाठी दोन तीन टर्म माहित पाहिजे. एक टर्म नोड आहे, दुसरी टर्म अँटी नोड आहे, तिसरी एक टर्म आहे ज्याचं नाव आहे ओव्हरटोन आणि चौथं नाव आहे हार्मोनिक. बिलकुल घाबरायचं नका. काय काय म्हणलं मी, ओव्हरटोन आणि त्याच्यानंतर नाव कुठल्या मित्रांनो, हार्मोनिक. काय काय म्हणलं मी, ओव्हरटोन, नंतर काय म्हणलं रे, हार्मोनिक. म्हणजे काय आहे, याचा यूज कसा आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी मी पुढे जात आहे मित्रांनो. तुम्ही थकले असेल तर प्लीज पॉज करा, पाणी पिऊन या, फ्रेश होऊन या, चहा पिऊन या आणि अजून काही प्यायचं ते पिऊन या. तो लेट स्टार्ट ह्या चॅप्टरचा पुढचा पार्ट. पुढचा पार्ट कुठला, पुढच्या पार्टचं नाव आहे लय इम्पॉर्टंट पार्ट. इतके सारे क्वेश्चन आहे, क्लिअर क्वेश्चन आहे. ओके, त्याच्या आधी एक सिंपल दोन तीन गोष्टी आपण डिस्कस करू. आपण स्टार्टिंगला प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघितली. ही वेव्ह कुठे जाते मित्रांनो, पुढे जाते. आणि स्टेशनरी वेव्ह आत्ता बघितली आपण जस्ट. आणि ते खासियत काय, ती एकाच ठिकाणी थांबते. प्रोग्रेसिव्ह पुढे जातं आणि स्टेशनरी वेव्ह मागे जातं. या डिफरन्स काय काय बघा. पहिलं, देर इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी इन द डायरेक्शन ऑफ वेव्ह. बर, देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. काय होतं मित्रांनो, जाताना एनर्जी जाते, येताना एनर्जी येते. त्यामुळे दोन्ही एनर्जी एकमेकाला काय करणार, ट्रान्सफर. त्यामुळे देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हे सगळे एमसीक्यू ला येतात. दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट, नो पार्टिकल ऑफ द वेव्ह इज परमनंटली ऍट रेस्ट. कळलं ना. उंदीर जेव्हा इकडून जातो, एक जण आधी वर येतो, नंतर परत खाली जातो, परत उंदीराला एक वर येतो, खाली येतो. त्यामुळे प्रत्येक जण एका ठिकाणी फिक्स आहे का नाही. बट इथं
प्रत्येकाची पोझिशन कशावर फिक्स आहे. नोड वाला एकदम कमी अँप्लिट्यूडचा असतो आणि अँटीनोड वाला एकदम जास्त अँप्लिट्यूडचा असतो आणि सगळ्या टाइमला ती त्यांची पोझिशन कशी असते रे, फिक्स असते. एकदम क्लिअर आहे. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला लक्षात आला पाहिजे की द पार्टिकल्स ऍट नोड्स आर परमनंटली ऍट रेस्ट. कळलेलं आहे काय? पुढचा पॉईंट बघा. द पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट विथ द सेम अँप्लिट्यूड. सगळ्यांची अँप्लिट्यूड सेम असते बट या ठिकाणी काय असतं, अँप्लिट्यूड ऑफ इच पार्टिकल इज नॉट सेम. नोड वाल्यांचे अँप्लिट्यूड 0, अँटीनोड वाल्यांचे मॅक्सिमम आणि ह्या बाकी दोघांच्या बीच मध्ये सगळ्यांचे अँप्लिट्यूड काय होते, चेंज होते. बट इथं प्रत्येकाचे अँप्लिट्यूड काय होते, फिक्स. इथं अँप्लिट्यूड कशी आहे रे, चेंज. कसं हे बघा ना, हे पार्टिकल आहे, हे असं गेला इथं समजतंय का, उंदीर आला प्रोग्रेसिव्ह मध्ये. आधी मी वर उडी मारली, परत खाली उंचवली, वर उडी मारली, खाली उडी. अँप्लिट्यूड माझी कंटिन्युअसली काय होती, चेंज होते. बट स्टेशनरी वेव्ह मध्ये काय असते की दोन स्टेशनरी वेव्ह ह्या अशा कशा होणार मित्रांनो, फिक्स होणार. झालं, जाणार येणार. त्यामुळे इथला पार्टिकल नेहमी इथंच राहणार, इथला पार्टिकल नेहमी इथंच राहणार, इथला पार्टिकल नेहमी इथंच राहणार, इथला पार्टिकल इथंच राहणार, इथला पार्टिकल इथंच राहणार. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम ह्या पार्टिकलची पोझिशन कशी आहे, फिक्स आहे. त्यामुळे त्यांची अँप्लिट्यूड पण कशी आहे रे, फिक्स आहे. एकदम क्लिअर आहे. येस. तर पुढचा पार्टिकल आहे, पुढचा कंपॅरिझन. द फेज ऑफ द व्हायब्रेशन व्हॅरीज कंटिन्युअसली. फेज म्हणजे पोझिशन, पोझिशन चेंज झाली म्हणजे फेज चेंज झाली. आणि इथं पार्टिकल्स इन द सेम सेगमेंट व्हायब्रेट इन द सेम फेज. म्हणजे पोझिशन सेम आहे म्हणजेच त्यांची फेज कशी आहे, सेम. सो दिस वॉज द बेसिक डिफरन्स ऑफ स्टेशनरी वेव्ह आणि प्रोग्रेसिव्ह. आता पुढे आपण जाऊया, ज्याचं आपल्याला खूप जास्त युज होईल. त्याचं नाव लय. म्हणजे मित्रा तुला मी काय सांगतो माहित आहे का, हे इतकं इम्पॉर्टंट आहे, हे इतकं इम्पॉर्टंट आहे. आणि हे जर तुला कळलं नाही तर तुझ्या आयुष्याचा काहीच उपयोग नाही बाळा. बाळा म्हणजे हे हमारे भगवान है, ये चैप्टर के भगवान है. इसका मैं पाय धो के आशीर्वाद लेगा, इसकी मैं पूजा करेगा. ये मेरा भगवान है, ये मेरे को मार्क देगा, ये मेरे को सब कुछ करेगा. अगर इसको नहीं लगा डाला तो सब जगह पे आग लगा डाला. समझ में आ रहा क्या मित्रा? त्यामुळे दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आतापर्यंत लक्ष नसेल, आतापर्यंत डोक्यामध्ये गर्लफ्रेंडचा विचार येत असेल, बॉयफ्रेंडचा विचार येत असेल आणि दुसरं काहीतरी घाणेरडे विचार येत असतील तर मित्रांनो तुम्ही तुमचं डोकं आता एकदम शुद्ध करा. डोकं फुल कॉन्सन्ट्रेशननी माझ्याकडे द्या. बिकॉज हे जे तुम्हाला नाही कळलं तर तू मेला. सिम्पली ह्या चॅप्टरचा काही अर्थच नाही. तर मी सुरू करताय मित्रांनो, लय सोपं आहे बघा. आता एक पाईप आहे, क्लोज ऍट वन एंड, दुसरा एंड ओपन आहे. ओके, नीट लक्ष द्या. आणि याच्यामध्ये मला वेव्ह क्रिएट करायची, याच्यामध्ये वेव्ह क्रिएट करायची. सिम्पली हे नंतर बघूया. एक पाईप आहे हा, आणि ह्या पाईप मध्ये मित्रांनो मी काय केलं माहितीये का, हा एक पाईप घेतला, हा एक पाईप घेतला. नीट लक्ष द्या. आता जिथे ओपन एंड असतो तिथे नेहमी नोड फॉर्म होतो. नोड, लक्ष द्या, सॉरी, तिथे काय फॉर्म होतो नेहमी, अँटीनोड. आणि जिथे क्लोज एंड असतो तिथे नेहमी काय फॉर्म होतो, नोड. मग ह्याचं एक बेसिक पॉसिबिलिटी बघायचं असेल, काय बघायचं असेल, बेसिक पॉसिबिलिटी, तर इथं काय येणार, अँटीनोड, इथं काय येणार, नोड. मग दोघाला जोडलं तर माझी वेव्ह जी असणार ती अशी असणार. एकदम क्लिअर. फुल वेव्ह आली का, वेव्हचा हाफ पार्ट आला का, वेव्हचा 1/4 पार्ट आला. मित्रांनो बघा, ह्याला जर इमॅजिन केलं तर आपली फुल वेव्ह कशी असणार, अशी असणार. कळले की नाही, फुल वेव्ह अशी असणार. आपल्याला एवढा आला म्हणजे त्याचा फक्त कुठला पार्ट आला मित्रांनो सांगा बरं रे, 1/4 पार्ट आला. मग ह्याच आपल्याला खूप सारे दिवे लावायचे आहेत की नेमकं म्हणतंय काय आणि काय करायचं, बरोबर. म्हणजे मित्रांनो मला सांगा, हे मिनिमम पॉसिबल आहे, याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही. त्यामुळे ह्याला म्हणायचं फंडामेंटल मोड. ह्याला मित्रांनो काय म्हणायचं सांगा बरं, फंडामेंटल मोड. म्हणजे मोड म्हणजे काय, जे जे दिसू शकतात त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल मोड. एकदम क्लिअर आहे. म्हणजे मित्रांनो क्या नाही से दैट मित्रांनो, यहाँ पे λ/4 इज इक्वल टू कितना आएगा, यल. एकदम क्लिअर. आणि मला माहिती आहे, काय माहिती आहे सांगा बरं, वेलॉसिटी इज इक्वल टू एफ इंटू लॅमडा. तिथून एफ वगैरे काढायचं असेल तर काय ना, v/λ. म्हणजे काय ते मित्रांनो सांगा, लॅमडा म्हणजेच काय तर 4l. हे तुझ्या आयुष्यभर लक्षात राहणार का. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टची जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे कशामध्ये, ओपन पाईप मध्ये, नेहमी किती आहे मित्रांनो, v/4l. एकदम क्लिअर. हे फंडामेंटल मोड झालं. मग तुम्ही विचारला सर फंडामेंटल मोड आहे की त्याच्या पुढचा मोड कसा येणार, त्याच्या पुढे गोष्टी कशा होऊ शकतात, परत तेच, परत काय होऊ शकतं, परत ते घेतलं, तिथे काय येणार, नोड येणार. आणि नोड आल्यानंतर इथं काय येणार, अँटीनोड येणार, अँटीनोड. बट ह्याच्यापेक्षा वेळ काय, इथे एक्स्ट्रा एक लूप क्रिएट झाला मित्रांनो. बघा बरं, परत पुढच्या मध्ये काय, इथं परत काय येणार, अँटीनोड. सॉरी, इथं नोड आहे ना, इथं काय अँटीनोड. पण इथे एक लूप होतो, याच्यामध्ये किती लूप होते, 2. म्हणजे असं करत करत गोष्टी कुठं पुढे जाणार. आय होप तुम्हाला दिसते की नाही, बघ हे दिसत असेल, राईट. म्हणजे हे असं, हे असं, हे असं, हे कसं झालं रे, असं झालं. हे कसं झालं मित्रा, असं झालं. सगळ्या मोड तुला कळतात का सांग बरं रे. हे झालं, हे फंडामेंटल मोड. याच्यानंतर काय येणार, जो आला त्याला म्हणायचं फर्स्ट मोड, ते आल्यानंतर त्याला काय म्हणायचं, थर्ड मोड.
हे मोड झाल्यानंतर पण देर आर 2-3 थिंग्स ते तुम्ही लक्षात ठेवायच्या. ओव्हरटोन, ओव्हरटोन, ओव्हरटोन अँड हार्मोनिक. ओव्हरटोन, हार्मोनिक, ओव्हरटोन, हार्मोनिक, ओव्हरटोन, हार्मोनिक. वल्लव रे नकवा ओ वल्लव रे रामा. ओव्हरटोन, हार्मोनिक. कानात गेलं का, लक्षात येतंय का. ओव्हरटोन, हार्मोनिक, ओव्हरटोन. अरे मास्तर बस कर, जा पुढे आता, चल. काय तवापासून नाचायला येत नाही, काय नाही, उगा आम्हाला येड्यासारखं नाचून दाखवते. तुमचा डान्स बघायला पैसे भरलेत का आम्ही, शिकायला पैसे भरलेत, तवापासून नुसता टरा टरा फरा फरा करताय मास्तर. हा ओके, चला मित्रांनो पुढे जाऊया. ओके, आता बघा फर्स्ट इथपर्यंत कळले. आता बघा मी काय करतो, आता आपण काय बोलत होतो, हार्मोनिक आणि ओव्हरटोन. आता बघा इथं नीट बघा, पहिला फंडामेंटलची फ्रिक्वेन्सी किती आली, V/4L. ओके, आणि इथं वेव्हलेंथ किती आली, λ/4. आय होप हे सगळ्यांना दिसत असेल, आय होप हे सगळ्यांना दिसत असेल नीट, आय होप हे सगळ्यांना दिसत असेल. ठीक आहे, ओके. इथं फंडामेंटलला कितीने मल्टिप्लाय केले, 1 ने. ओके, फंडामेंटलला कितीने मल्टिप्लाय केले, 1 ने. त्यामुळे ह्याला मी म्हणणार फर्स्ट हार्मोनिक. हार्मोनिक, तो हार्मोनिक म्हणजे काय, फंडामेंटलचा जेवढा इंटिग्रल मल्टिपल आहे, परत एकदा मी बोलताय, माझ्या एका वर्डकडे नीट आहे. फंडामेंटलचा जो इंटिग्रल मल्टिपल आहे ती तुझी हार्मोनिक असणार. कळले की नाही. जर इथं फंडामेंटलला 1 ने मल्टिप्लाय केलं त्याला काय म्हणायचं, फर्स्ट हार्मोनिक. सर नाही कळलं, अजून एकदा सांगा, पुढे सांगतो. आता सेकंड मोड मध्ये तू असंच गोष्टी केल्या, सगळं केलं, लेंथ वगैरे सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या, याचं सगळं डेरिव्हेशन केलं, तर दुसरी फ्रिक्वेन्सी काय येते, 3V/4L. फंडामेंटल किती आहे, V/4L. बट इथं V/4L ला कितीने मल्टिप्लाय केले, 3 ने. कळले की नाही. मग ह्याला काय म्हणायचं माहिती आहे का मित्रांनो, ह्याला म्हणायचं थर्ड हार्मोनिक. छान वाटतंय सर, एकदम छान वाटतंय. येस, म्हणजे गोष्टी कशा असणार मित्रांनो मला सांगतो का, जर एका फंडामेंटलकडे आपण गेलं तर पहिलं काय येणार माहिती का, सांगा बरं. पहिलं येणार नीट बघा. आता पहिलं येणार बघा, फर्स्ट हार्मोनिक. ओके, याच्यामध्ये काय असणार, V/4L. दुसरे येणार डायरेक्ट थर्ड हार्मोनिक येणार. याचे किती असणार सांगा मित्रांनो, 3V/4L. त्याच्यानंतर विचार केला तर डायरेक्ट इथं काय येणार माहिती का मित्रांनो, डायरेक्ट इथे येणार फिफ्थ हार्मोनिक, आणि हे येणार 5V/4L. याच्या बीच मध्ये काही येतच नाही सर. 1 नंतर 3 इथं होतच नाही, सॉरी 1 नंतर 2 होतच नाही, 3 नंतर 4 होतच नाही. डायरेक्ट कुठल्या गोष्टी अवेलेबल असतात, 1, 3, 5. म्हणजे स्टार्टिंगला फ्रिक्वेन्सी एवढी असणार, त्याच्या पुढची एवढी असणार, त्याच्या पुढची एवढी असणार. ठीक आहे, म्हणजे याची वेव्हलेंथ किती असणार, λ/4. याची किती असणार, 3λ/4. याची किती असणार, 5λ/4. म्हणजे ह्याच वेव्हलेंथ त्याच्यामध्ये अवेलेबल असतील. त्यामुळे इथं तुम्ही अजूनही एक फॉर्म्युला मित्रांनो अतिशय सुंदरपैकी लक्षात ठेवायचा. कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, अवेलेबल लेंथ असं म्हणायचं. अवेलेबल लेंथ कुठला असणार, λ/4. त्याच्या पुढे काय असते, 3λ/4. त्याच्या पुढे काय असते, सांग रे लाजू नको, 5λ/4. अजून काय असणार, सो ऑन. पहिला पॉईंट. दुसरं नीट बघा, हार्मोनिक, एक हार्मोनिक, पुढची हार्मोनिक कुठली असते, थर्ड. त्याच्या पुढची हार्मोनिक कुठली असते, फिफ्थ. त्याच्या पुढची कुठली असते, सेव्हन्थ. त्यामुळे इथे जे काय फ्रिक्वेन्सीचा रेशिओ येतो, F1:F2:F3. नेहमी किती येणार, 1:3:5. आणि इथली फंडामेंटल नेहमी किती घ्यायची, V/4L. हे तू लक्षात ठेव. एक ना एक वर्ड आहे. एकदम कळले. आता लक्ष द्या. मग फर्स्ट हार्मोनिकला 0th ओव्हरटोन म्हणायचं. ओके, आणि इथं काय, थर्ड हार्मोनिकला फर्स्ट ओव्हरटोन म्हणायचं. आणि ह्याला कुठला कळ जे अवेलेबल आहेत. ओके, इथं काय, फर्स्ट हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक. आपण याच्यासाठी काय विचार करतो की जे फ्रिक्वेन्सीच्या मल्टिपल आहे इंटरगेल, ते म्हणजे आपलं काय असणार, हार्मोनिक असणार. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या जे इंटिग्रल मल्टिपल आहे त्याला आपण काय म्हणतो, हार्मोनिक. बट ओव्हरटोनचं तसं नाही. ओव्हरटोन म्हणजे काय, जे लोक अवेलेबल आहेत त्याला एका कोपच्यामध्ये घ्या आणि नाव द्या 0, 1, 2, 3, 4. अवेलेबल कोण कोण आहेत, हे अवेलेबल आहे, हे अवेलेबल आहे, हे अवेलेबल आहे, हे सोड. मग ह्याला काय म्हणायचं, 0th ओव्हरटोन. ह्याला काय म्हणायचं, फर्स्ट ओव्हरटोन. ह्याला काय म्हणायचं, सेकंड ओव्हरटोन, अँड सो ऑन. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. बेस्ट. म्हणजे यावरून एक नवीन रिलेशनशिप तुला लक्षात ठेवायला लागेल मित्रांनो. बघा, nth ओव्हरटोन असेल तर इथे 2n-1 हार्मोनिक. हे तू लक्षात ठेव, याचा तुला खूप ठिकाणी फायदा पडणार.
एकदम क्लिअर आहे. येस, म्हणजे दोन गोष्टी क्लिअर आहे. इथं बघा, इथे इथं आता मोड म्हणजेच फर्स्ट मोड, हा सेकंड मोड, हा थर्ड मोड, म्हणजे तीन गोष्टी आहेत बघा. हार्मोनिक पण आहे, ओव्हरटोन पण आहे आणि आता मोड पण आहे. ओके, पहिला मोड म्हणजे हा. मग पहिल्या मोडची जर आपल्याला सिम्पली गोष्टी काढायचं असेल तर फॉर्म्युला काय येणार, इथं पीच्या ठिकाणी 1 ठेवायचं, म्हणजे काय येणार V/4L पहिल्या मोडची फ्रिक्वेन्सी. हे मोड नुसार आहे. दुसरा मोड आहे, इथं 2 ठेवायचं, 2 ठेवलं तर काय येणार 3V/4L. तिसरा मोड इथं 3 ठेवायचं, इथं काय येणार 5V/4L. कळलं की नाही? त्यामुळे इन जनरल हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, बट मेक शुअर दॅट हे जे पी आहे ते कशाचं आहे, मोडचा आहे. हार्मोनिकचा आहे का नाही? हार्मोनिक असेल तर काय म्हणले, जेवढा हार्मोनिक आहे त्याला डायरेक्टली V/4L ने मल्टिप्लाय करायचं. एकदम क्लिअर आहे. आणि फंडामेंटल असेल तिथे काय घ्यायचं, 2n-1. फंडामेंटल ओव्हरटोन असेल तर काय घ्यायचं 2n-1. एवढ्या गोष्टी तुम्ही मित्र आणि मैत्रिणी प्लीज लक्षात ठेवा. दिस वॉज ऑल अबाउट काय सांगा रे, ऑर्गन पाईप क्लोज ॲट वन एंड. आणि हाच ऑर्गन पाईप जर एका एंडला ओपन असेल तर याच्यामध्ये काय काय गुलगुलू ते आपण बघूया. ओके, इथे पण गोष्टी तसेच असणार. आता बघा, पहिली जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येणार ते येणार V/2L. ओके, आणि ह्याच्यामध्ये पुढची जे येणार हे येणार 2V/2L, म्हणजे काय असणार 2n, आणि बाकी इन जनरल गोष्टी असणार. त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला देतो बघा. अवेलेबल काय असते, पहिली येते V/2L, त्याच्या पुढची येते 2V/2L, त्याच्या पुढची येते 3V/2L अँड सो ऑन. आणि इन जनरल काय येते रे, nV/2L. हे जे फ्रिक्वेन्सी आहे लक्षात काय ठेव, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/2L. तिकडे किती होती V/4L, इथे किती आहे V/2L. तिथं फक्त ऑड लोकच अवेलेबल असायचे, इथे सगळे लोक अवेलेबल असणार 1 2 3 4. त्यामुळे V/2L, 2V/2L, 3V/2L आणि 4V/2L. त्यामुळे याच्या लक्ष द्या, ह्याला काय म्हणायचं फर्स्ट हार्मोनिक, ह्याला काय म्हणायचं सेकंड हार्मोनिक, आणि ह्याला काय म्हणायचं थर्ड हार्मोनिक, आणि ह्याला काय म्हणायचं मित्रांनो फोर्थ हार्मोनिक. हार्मोनिक अशी गोष्ट आहे ती दोन्हीकडे याचा कन्सेप्ट असाच आहे की फंडामेंटलला जेवढा इंटिग्रल मल्टिपल आहे तेवढं ते हार्मोनिक असणार. ठीक आहे, फर्स्ट हार्मोनिक म्हणजे आपल्याला काय म्हणू, याला झिरोथ ओव्हरटोन. सेकंड हार्मोनिक म्हणजे याला काय म्हणू, फर्स्ट ओव्हरटोन. थर्ड हार्मोनिकला मी काय म्हणू, सेकंड ओव्हरटोन. इन जनरल फॉर्म्युला काय येणार, nth ओव्हरटोन जो असणार तो काय असणार n-1 हार्मोनिक असणार. गोष्टी तुम्ही मित्रांनो इथे लक्षात ठेवा. हे कोणाबद्दल आहे, ओपन पाईप. आणि इथं कुठल्या लेंथ अवेलेबल असणार सांगा बरं. जर म्हणलं मी अवेलेबल लेंथ, इथं पहिली जी लेंथ होती बघा मित्रांनो, पहिली लेंथ जी होती ते होती λ/2. त्यानंतर जी लेंथ आली ती कुठली आली मित्रांनो, डायरेक्ट लॅमडा आली. त्यानंतर कुठली आली 3λ/2. त्यानंतर डायरेक्ट कुठली आली 2λ, अँड पुढे काय असणार सो ऑन. त्यामुळे हे सगळे फॉर्म्युले तुला काय करायचे, पाठ करायचे. फर्स्ट मोड असेल तर V/2L, सेकंड मोड असेल तर V/2L अँड सो ऑन. फर्स्ट मोड, सेकंड मोड, थर्ड. पहिलं कळलं, दुसरं तुम्हाला कळलं पाहिजे. आणि हे फॉर्म्युले तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पाठ करायचं. पुढे जाऊ का, येस. परत मी मूव्ह ऑन होत आहे पुढच्या ऍप्लिकेशन कडे. आता ऍप्लिकेशन आपण लर्न केले आहेत. आता बघा याच्यामध्ये ट्रिक सांगतो, ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. बघा सेम आता जे शिकले की नाही बघा, ऑर्गन पाईप ओपन ऍट बोथ एंड, ऑर्गन पाईप ओपन ऍट बोथ एंड म्हणजेच त्याचीच गोष्टी येणार. स्ट्रिंग म्हणजेच बघा मी काय म्हणतो मित्रांनो, स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंग क्लोज ऍट बोथ एंड. स्ट्रिंग क्लोज ऍट बोथ एंड एकदम क्लिअर आहे. म्हणजे जे ऑर्गन पाईप चे फॉर्म्युले आपण इथं वापरत होतो तेच कोणासाठी वापरायचे, स्ट्रिंग क्लोज ऍट वन एंड. ते फॉर्म्युले पाठ केले की इथं पण पाठ होणार. म्हणजे इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय येणार सांग बरं, ओपन ऍट बोथ. तिथे काय होती इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय होती V/2L, इथं पण तेच असणार. याच्या पुढचं काय होतं सांग बरं रे, 2V/2L. परत पुढचं काय होतं 3V/2L. हे सगळे फॉर्म्युले इथं अप्लिकेबल होणार. तिथं रेशिओ काय होता फ्रिक्वेन्सीचा 1:2:3. तिथं वेव्हलेंथ अवेलेबल काय होते λ/2, 3λ/2, 2λ/2. पुढे काय होतं सांगा मित्रांनो 3λ/2, परत अँड सो ऑन. इथं पण त्याच वेव्हलेंथ असणार. त्यामुळे ज्या गोष्टी पाईप ओपन ऍट बोथ एंड साठी पाठ केल्या ते कोणासाठी वापरायचं, स्ट्रिंग क्लोज ऍट बोथ एंड. आणि दुसरं काय मित्रांनो सांगा बरं, ज्या गोष्टी ऑर्गन पाईप क्लोज ऍट वन एंड,
क्लोज ऍट वन एंड साठी वापरायच्या, ज्या ज्या गोष्टी ऑर्गन पाईप क्लोज ऍट वन एंड साठी वापरायच्या त्या सगळ्या गोष्टी स्ट्रिंग ओपन ऍट वन एंड साठी वापरायच्या. कळले की नाही? तिथं काय होतं मित्रांनो, V/4L. इथं पण काय असणार, V/4L. त्यामुळे तिथले सगळे फॉर्म्युला इथं वापरायचे. म्हणजे मी काय म्हणलं, ऑर्गन पाईप दोन्ही साईडला ओपन म्हणजे दोरी दोन्ही साईडला क्लोज, ऑर्गन पाईप एका साईडला ओपन म्हणजे दोरी पण एका साईडला ओपन. त्यामुळे सगळे फॉर्म्युला तिथले सगळे एव्हरीथिंग इज सेम, जशा असतं तसं करायचं. दोरी क्लोज ऍट वन एंड म्हणजे ऑर्गन पाईप ओपन ऍट बोथ एंड्स. दोरी क्लोज ऍट म्हणजे काय, परत एकदा, दोरी क्लोज ऍट बोथ एंड म्हणजे ऑर्गन पाईप ओपन ऍट बोथ एंड. दोरी क्लोज ऍट वन एंड म्हणजे ऑर्गन पाईप क्लोज ऍट वन एंड. ह्या दोन्ही फॉर्म्युले तू मित्रा आणि मैत्रिणी सिंपल लक्ष ठेवा, याच्यामध्ये अजिबात तुम्ही विसरू नका. तर पुढे जाऊया आपण, दोन गोष्टी आपण लक्षात ठेवूया. हे कधी कधी वापरते, काय नाही, सोपे कॉन्सेप्ट आहे. पहिला कॉन्सेप्ट आहे सोनोमीटर. सोनोमीटर असं दिसते. सोनोमीटर वापरतात कशाला मित्रांनो, फक्त सिंपल गोष्टीसाठी वापरतात की फ्रिक्वेन्सी मेजर करायला. ओके, मग जेव्हा जेव्हा सोनोमीटर हा वर्ड येणार तेव्हा तुम्ही घ्यायचं स्ट्रिंग फिक्स्ड ऍट बोथ एंड. ह्यासाठीच मी हे डायग्राम तुम्हाला इथे दिलेली आहे. सोनोमीटर आला की इथला पण एंड फिक्स आहे, इथला पण एंड कसा आहे मित्रांनो, फिक्स आहे. आणि हेच वापरून यू कॅन फाइंड द अननोन फ्रिक्वेन्सी और यू कॅन फाइंड द सो मेनी थिंग्स. एकदम क्लिअर. आणि दुसरी गोष्ट आहे ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क काय असतं मित्रांनो, हे ट्युनिंग फोर्क काय असतं, हे ट्युनिंग फोर्क आहे, ह्याला दाखवता इथं असं. हे ट्युनिंग फोर्क काय करते, हे बेसिकली टू जनरेट फ्रिक्वेन्सी इन एक्सटर्नल सोर्स. टू जनरेट फ्रिक्वेन्सी इन एक्सटर्नल सोर्स. बेसिकली त्यासाठी काय वापरतात, ट्युनिंग फोर्कचा वापर करतात. ठीक आहे, हा कन्सेप्ट झाल्यानंतर पुढे एक कन्सेप्ट होतो, त्याचं नाव आहे ते एंड करेक्शन. एंड करेक्शन हे जनरली आपण कोणासाठी करतो, ऑर्गन पाईप साठी करतो. ऑर्गन पाईप साठी करतो. ठीक आहे, समजा ऑर्गन पाईप असा आहे, असा तो एंड करेक्शन एकाच ठिकाणी येणार. आणि ते एंड करेक्शन किती असणार बघा. समजा फॉर एक्झाम्पल ह्याची फ्रिक्वेन्सी किती असते, F इज इक्वॉल्स टू V/4L. पण ह्याच्या ठिकाणी आता काय येणार, F इज इक्वॉल्स टू V/4L प्लस E. एंड करेक्शन याच्यामध्ये ऍड करतो आणि ह्या E ची व्हॅल्यू नेहमी असते 0.6R. ऑल गुड. जर याच ठिकाणी आपला पाईप दोन्ही एंडला तर इथं पण एंड करेक्शन आहे, इथं पण एंड करेक्शन आहे. याची फ्रिक्वेन्सी किती असते, जनरली V/2L. बट एलच्या ठिकाणी काय येणार, L प्लस 2E येणार. 2E का घेतलं सर, बिकॉज इथला पण एंड ओपन, इथला पण एंड, जेवढे ओपन एंड आहे तेवढ्या एंडला काय लावायचं, एंड करेक्शन. आणि एंड करेक्शनची व्हॅल्यू नेहमी किती, 0.6R, वेअर R इज रेडियस ऑफ दिस ट्यूब. सगळ्या गोष्टी तुला कळल्या. हे ट्युनिंग फोर्क कळलं, हे सोनोमीटर वायर काय असते कळलं, सगळं छोटे ऍप्लिकेशन कळलं. काही टेन्शन आहे मित्रांनो. पुढे जायचं का, येस. पुढे गेल्यानंतर मला एक सुंदर गोष्ट भेटते, त्या सुंदर गोष्ट ज्याचं नाव आहे बीट्स. ओके, तर बीट्स काय असते बघा मित्रांनो, सिंपल गोष्ट आहे. बीट्सचं लई आपल्याला सिलेबस मध्ये नाहीये. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बीट्स कधी प्रोड्यूस होतात, नीट लक्ष द्या. बीट्स फक्त एकाच ठिकाणी प्रोड्यूस होतात, पण बीट मला दिसतच नाही. ओके, आलेला आहे. बीट्स कधी प्रोड्यूस होतात. बीट्स म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल नीट लक्ष द्या, लय भारी कॉन्सेप्ट आहे. दोन फ्रिक्वेन्सी तुम्ही मॅच करा. दोन फ्रिक्वेन्सी इन्स्ट्रुमेंट मध्ये तेच होते. पहिली फ्रिक्वेन्सी मॅच कर, दुसरी फ्रिक्वेन्सी मॅच कर आणि दोघांमध्ये थोडा डिफरन्स ठेव. पहिली फ्रिक्वेन्सी, दुसरी फ्रिक्वेन्सी, दोघांवर इंटरफरन्स कर, दोघाला सुपर इम्पोज कर किंवा दोघाला एका सोबत लाव. ठीक आहे, तुम्ही करून बघा. जर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये, नीट लक्ष द्या, जर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये लेस दॅन 10 हर्ट्झचा फरक असेल, लेस दॅन 10 हर्ट्झचा, तर तिथं आपल्याला व्हेरिंग इंटेन्सिटीचा साऊंड प्रोड्यूस होतो. म्हणजे पहिली साऊंड आहे डा, दुसरा साऊंड आहे थोडा लोअर फ्रिक्वेन्सीचा डा. पहिला डा, दुसरा डा, पहिला डा, दुसरा डा डा डा. आता दोघाला सोबत जर जोडलं तर एक गोष्ट होते बघा, डाणा ऐकू येत नाही, डाम 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 डाम. परत एकदा, पहिला डा, दुसरा डा,
डा डा. दोघांना सुपर इम्पोज केलं तर साऊंड कसा येतो? डा 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 डा. बीट्स ऐकू येतात, म्हणजे बीट नसतं काय, ढिंचक 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 डिचिक 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 अ अ अ अ इ इ इ इ डिचिक 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 अ अ अ अ. गण्या नाच बाबा नाच बाबा नाच बाबा नाच बाबा नाच, तसं. सो बेसिकली बीट्स म्हणजे काय, जेव्हा दोन साऊंड एकमेकावर लादले जातात, पण कसे साऊंड बघा, जर त्यांची फ्रिक्वेन्सी लेस दॅन 10 हर्ट्झ असेल तर त्यावेळेस एक पॅटर्न प्रोड्यूस होतो, ज्या पॅटर्नची जे काय पॅटर्नची फ्रिक्वेन्सी आहे किंवा ज्या पॅटर्नची अँप्लिट्यूड आहे कंटिन्युअसली काय होते मित्रांनो, चेंज होते. काय काय ठिकाणी हे अँप्लिट्यूड कमी असते, काय काय ठिकाणी जास्त, काय काय ठिकाणी कमी. म्हणजे इथे काय येणार, इथे काय येणार टॉ टॉ. इथे काय येणार टॉ 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 टॉ. दीज आर नथिंग बट मित्रांनो बीट. आणि आपल्या आयुष्यामध्ये एकच फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे? बीट फ्रिक्वेन्सी. आणि बीट फ्रिक्वेन्सी नेहमी असते मॉड ऑफ F1 मायनस F2. एवढा फॉर्म्युला लक्षात ठेव, किंवा 2-3 गोष्टी लक्षात ठेव. ट्युनिंग फोर्क मध्ये असा आपला ट्युनिंग फोर्क असतो, ठीक आहे. जर ह्याला आपलं लोडिंग केलं, यूज काय करायचं पुढे सांगतो मी. ह्याला जर आपण लोडिंग केलं तर त्याची फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते, ओके. आणि जर आपण त्याला फायलिंग केलं FILING तर त्याची फ्रिक्वेन्सी काय होते रे, इन्क्रीज होते. फक्त ह्या 2 गोष्टी लक्षात ठेव. लोडिंग केल्यावर फ्रिक्वेन्सी डिक्रीज, फायलिंग केल्यावर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज. लोडिंग केल्यावर फ्रिक्वेन्सी डिक्रीज, फायलिंग केल्यावर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज. लोडिंग केल्यावर फ्रिक्वेन्सी डिक्रीज, फायलिंग केल्यावर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज. तर हे डिस्कशन एक थेरॉटिकल पार्ट आपण डिस्कस केलाय.